नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। हिजाब प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा निर्णय। मुस्लिम समाजाशी संवाद वाढवण्याच्या दिशेने शिंदेसेनेचे आणखी एक पाऊल। शिक्षक पात्रता टीईटी परीक्षेदरम्यान मुस्लिम महिला उमेदवारांना बुरखा किंवा हिजाब परिधान करून परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे। या निर्णयाकडे केवळ परीक्षा व्यवस्थापनाचा विषय म्हणून न पाहता मुस्लिम समाजाशी संवाद वाढवण्याच्या दृष्टीने शिंदेसेनेने उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणूनही अनेक स्तरांतून पाहिले जात आहे। गेल्या काही वर्षांत देशभरात हिजाबच्या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक पातळीवर विविध भूमिका मांडल्या गेल्या। अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुस्लिम महिलांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुरक्षा तपासणीनंतर हिजाब व बुरखा परिधान करण्यास परवानगी देण्याचा निर्णय सकारात्मक असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेना एकीकडे भाजपसोबत सत्तेत राहून हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवत असताना दुसरीकडे मुस्लिम समाजाशी संवादाचे पूल बांधण्याचाही प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे। धार्मिक सलोखा आणि सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे। यापूर्वीही शिंदेसेनेने मुस्लिम समाजातील नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न केला। अलीकडेच सईद खान यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यानंतर या निर्णयाकडेही त्याच राजकीय धोरणाचा भाग म्हणून पाहिले जात आहे। त्यामुळे मुस्लिम समाजात शिंदेसेनेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। दरम्यान ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई, कोकणातील काही जिल्हे तसेच मराठवाड्यातील अनेक मतदारसंघांमध्ये शिंदेसेनेचा प्रभाव वाढत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे। अलीकडील राजकीय घडामोडींमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणि दिल्लीतील राजकीय वजनही वाढल्याचे मानले जात आहे। या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाशी संवाद, सर्वसमावेशक भूमिका आणि विविध समाजघटकांना सोबत घेण्याच्या प्रयत्नांमुळे शिंदेसेना आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक प्रभावी भूमिका बजावेल का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे।